काय चाललंय? ऐकतोय. कान आणि डोळे उघडे असावेतच, फायदाच होतो. प्रमोशनला जाण्याचा प्लॅन सुचतोय. कोण कोण? मॅडम एकट्या? हा, चॅनलवाल्यांना हिरोईन पाहिजे फक्त. हो, हिरो नकोय? असं कसं होईल रश्मी भाई? अजूनपर्यंत एकेलाने पुरतं ओळखलं नाही. हॅलो सर. हाय रेश्मा, कसे आहात तुम्ही? आम्ही काय बाबा, तुमच्या इशाऱ्यावर नाचणारी माणसं. तुम्ही खुश की आम्ही खुश? सर काय बोलताय तुम्ही? अगं खरंच सांगतोय, चॅनेलच्या मर्जीनुसार जगणारी माणसं. पण सर तुमच्यासारखे आर्टिस्ट आमच्या चॅनलवर काम करतात ही आमच्यासाठी सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. खरंय खरंय. बाय द वे, तो काय म्हणतोय? मस्त सर, पहिले 2 एपिसोड्स तर हिट झाले, खूप आवडतंय लोकांना. मग काय आता प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज सुरू ना? हो सर, म्हणजे सुरू झाल्याच आहेत, तेच प्लॅनिंग चाललंय आमचं. लक्ष्मीला आम्ही 2 दिवस बाहेर घेऊन जातोय. ग्रेट ग्रेट, मस्त मस्त, गो अहेड. हे पण एक लक्षात ठेव, मला आधी कळवा, नाही तर मग पुढे तारखांचा घोळ नको. हो सर, नक्की. आताही तुम्हाला जमत नाहीये म्हणून आम्ही लक्ष्मीला एकटीलाच नेतोय. एक मिनिट. मला जमत नाही म्हणजे मला कळलं नाही. मला सांग, कोण म्हणाला तुला? सर भंडारी सर म्हणाले की तुम्हाला दोघांना एकत्र नेलं तर तारखांचा घोळ होईल म्हणून. नाही. रेश्मा, अगं मी प्रोफेशनल आर्टिस्ट आहे, इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करतो आणि आपल्याला शेवटी या डिमांड सगळ्या कळतात ना, हे केलंच पाहिजे. आणि मला तू एक सांग, या प्रमोशनला न म्हणून कसं चालेल? हो, म्हणजे सिरियलला बूस्ट मिळायला मदत होते सर. ऑफकोर्स, नक्कीच होते. आणि उलट माझं काय म्हणणं आहे, मला सांग, ही सिरियल आपली ही एक लव्ह स्टोरी आहे की नाही? हो हो. त्यामुळे मी आणि लक्ष्मी एकत्र असंच काहीतरी प्रमोशनल प्रोग्राम तुम्ही केला पाहिजे ना लोकांनी. काहीतरी छानसे इव्हेंट्स अरेंज करा, आम्हा दोघांना एकत्र घेऊन. हो सर, आम्हाला नक्कीच आवडेल. पण म्हणजे या बाहेरगावच्या इव्हेंट्सना तुम्ही येऊ शकाल? येऊ शकाल म्हणजे काय? ऑफकोर्स मी येणारच आहे. रेश्मा, एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीच नाही म्हटलेलं नाहीये. नाही सर, काहीतरी गैरसमज झालाय आमचा. आम्हाला वाटलं तुम्ही अवेलेबल नाही आहात. मी फॉरवर्ड करते हे सगळं. सर तुम्ही आणि लक्ष्मी दोघं एकत्र असाल ना तर फार बरं होईल. हो, आम्ही आहोतच. मी आहे. गो अहेड. येस सर, मी बोलते सगळ्यांची, लगेच कळवते. राईट. आणि बघ रेश्मा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याकडे इन ऍडव्हान्स मध्ये 2-3 एपिसोड्स रेडी आहेत. समजा भंडारी सर म्हणाले की एकेला बरोबर नेलं तर मग पुढे तारखांचा प्रॉब्लेम वगैरे होईल, तर त्यांना तसं म्हणावं काही होणार नाही. हे प्रमोशन खूप इम्पॉर्टंट आहे सिरियलसाठी, असं सांग सरांना. आणि शेवटी कसं आहे ना रेश्मा, लक्ष्मी तशी इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे, शी इज अ न्यू कमर. सो माझा इतक्या वर्षांचा अनुभव यावेळेला कामी नाही आला तर मग काय उपयोग आहे ना? हो सर, अगदीच. हो, मी बोलते सर. हो सर, ओके, थँक्यू, बाय बाय. ओके, बाय बाय. ए भंडारी, ए मी काही बोळ्यानं दूध पीत इथपर्यंत आलेलो नाहीये, कळलं ना? मला सगळं कळते तू लक्ष्मीला एकटीला का पाठवतोयस ते, पण तुला मात्र मी अजून पूर्ण कळलेलोच नाहीये. आता 2 दिवस तुझ्या हिरोईन बरोबर मुंबई बाहेर जाणार आहे. आम्ही दोघच 48 तास एकत्र. प्रमोशन तो बहाणा आहे, लक्ष्मीशी मैत्री वाढवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. तर तू बघत, जातानाची लक्ष्मी आणि येतानाची लक्ष्मी यात किती फरक पडला असेल याची तुला कल्पनाही करता येणार नाही भंडारी. नाही मी तिला माझ्या तालावर नाचवलं तर नाव बदल माझं. मला माझं महत्व कसं टिकवायचं ते बरोबर कळतं. आफ्टर ऑल आय एम युअर फ्रेंड मिस्टर भंडारी.